शिवसेना कामगार सेनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी उदयसिंग राठोड यांची निवड। कामगारांच्या न्याय हक्कासाठी सेनेचा सच्चा शिलेदार जिल्ह्यामध्ये प्रामाणिक काम करेल, शिवसेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी व्यक्त केलं मत। शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्याच्या शिवसेना कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी उदयसिंह राठोड यांची नुकतीच निवड करण्यात आली, अशी घोषणा सातारचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी केली। सातारा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या जिल्ह्यात पक्षवाढीसाठी अंगीकृत इतर सेलच्या माध्यमातून मजबूत जिल्हा बांधणी सुरू करण्यात आली। शिवसेनेचा सच्चा शिलेदार उदयसिंह राठोड यांना सातारा जिल्ह्यातील कामगार सेनेची जबाबदारी दिली आहे। त्यांनी आता पक्ष वाढवून कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करावं, त्यांना न्याय मिळवून द्यावा, असं मत सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी या निवडीच्या वेळी बोलताना व्यक्त केलं। या निवडीबद्दल पालकमंत्री शंभूराज देसाई, युवा नेते यशराज दादा देसाई, जिल्हा प्रमुख श्री रणजितसिंह भोसले, जयवंत शेला आणि यांनी उदयसिंह राठोड यांचं अभिनंदन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे चव्हाण साहेबांनी आज ही नियुक्ती केली। सातारा जिल्ह्याला कामगार सेनेला जिल्हाध्यक्ष म्हणून उदयभाऊ राठोड यांची निवड झालेली आहे आणि या निवडी संदर्भात या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई साहेब यांनी शिफारस केली आणि त्यामुळे हे शक्य झालं। उदयभाऊ राठोडांचं प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यांमध्ये युवकांचं संघटन चांगलं आहे। त्या माध्यमातून जेवढ्या कंपन्या आहेत, हॉटेल्स आहेत किंवा अन्य काही ठिकाणी युवकांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा उदयभाऊंकडून चांगली मदत होईल आणि त्यांच्यात ग्रुप जे युवकांचं संघटन आहे त्यामुळे कामगारांना न्याय देण्यासाठी सुद्धा त्यांचं योगदान चांगलं राहील आणि त्या संदर्भात उदयभाऊला आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतोय। अशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एक शिवसेनेला संलग्न असणारे सर्व सेल हे आम्ही आता ॲक्टिव्ह करत आहोत आणि ते चांगल्या पद्धतीने कार्यरत झाल्यानंतर या सातारा जिल्ह्यामध्ये एक नंबरची शिवसेना संघटना वाढीसाठी मदत होईल आणि पालकमंत्री महोदय यांचं लक्ष आमच्या सर्व युवकांवरती असल्यामुळं आम्ही सर्वजण ताकदीने या जिल्ह्यामध्ये काम करायला तयार आहोत।